नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर आपण आज अशा फार्मवर आलेलो आहे। तर गायींचं तिथं पालन केलं जातं, संगोपन केलं जातं। किशवे फार्मिंग या फार्मवर आपण आलेलो आहे। यामध्ये आपल्या गायी इथं सांभाळल्या जातात आणि ह्याच्यापासून आपल्याला इथं खत नियोजन आणि याचं खत व्यवस्थापन, खताचं नियोजन, यांच्यापासून येणारं शेण, त्याचं उत्पन्न आणि यामध्ये तुम्हाला या गायींसाठी खाद्य कुठलं वापरलं जातं त्याचं तुम्हाला मी आज व्हिडिओ यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं आपल्याला इथं गायींचं पालन केलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्या जर्सी गायी सुद्धा आहेत, जर्सी गायी, आणि त्यासोबत इथं म्हशींचा सुद्धा ह्याचा समावेश आहे। तर तुम्हाला इथं दिसणारे म्हशी आहेत इथं, आणि या इकडं आपल्या खिलारी, त्यासोबत ह्यांचं मुतारी इथं ह्याच्यामार्गे इकडं आपल्याला बाहेर जातं आणि इथून एका खड्ड्यामध्ये ते बॅलर दिसतं, त्या बॅलरमध्ये यांची मुतारी साठवली जाते आणि या मुतारीचं या बॅलरमध्ये रूप ओतून ह्याची साठवणूक केली जाते आणि ही मुतारी त्या बागेसाठी वापरली जाते। तर हे असे आपले किशवे फार्मिंगचे हे मालक आहेत आणि यांची ही बाग, साईडला जी बाग दिसते ती यांची बाग आहे डाळिंबाची। तर या डाळिंबाच्या बागेसाठी हे त्याचा वापर करतात। दाखवा मुतारी, थोडक्यात दाखवा इथं। ह्या खड्ड्यामध्ये इथं साठवणूक केली जाते, या इथून इथपर्यंत ह्या खड्ड्यात साठवलं जातं, ह्याच्यातून ह्या बॅलरमध्ये ओतलं जातं, या बॅलरमध्ये ओतून त्या झाडांना आपल्या बागेसाठी वापरलं जातं। तर मित्रांनो, अशा प्रकारची ह्याच्यामध्ये आपण देशी प्रकल्प केलेला आहे। देशी कल्प म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं गोमूत्र इथं आपण ओतायला चालू केलेला आहे। तर असा हा खड्डा, कमीत कमी हा कमरे एवढा खड्डा आहे। त्या खड्ड्याचं हा बॅलर भरल्यानंतर आपल्या दुसरा बॅलर हा बॅलर रिकाम आहे। ह्या बॅलरमध्ये आता आपल्याला वाचायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे आपलं किशवे फार्मिंग, हे आपल्या फार्मचे विजय किशवे मालक हे आहेत। आता त्यांचा दिवसभर चारून झालेला आहे, ह्यांना आता जागेवर बांधलेला आहे। त्यासोबत त्यांना आता खुराकाची व्यवस्था केलेली आहे। हे आता धार काढायला बसलेले आहेत। जर तुम्हाला असं फार्मिंग जर करायचं असेल किंवा ह्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर अवश्य किशवे फार्मिंग कारला या ठिकाणी येऊन विजय किशवे यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।